स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. राजा शिवाजीच्या पहिल्या शोला प्रेक्षक काय म्हणाले? विटातील सिनेमागृहात काय घडलं? 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विट्याचा सुप्रसिद्ध चुलीवरचा फरसाण आरजे नमकीन विटा यांचे अनन्या नमकीन अँड बेकर्स. फरसाण, वेफर्स, शाबू चिवडा, पापडी, शेव, चिवडा, खारी बुंदी, मका चिवडा, खारी बटर. संपर्क रोहित 90 11 50 95 37, अनंत 86 98 00 54 10. मुक्काम पोस्ट घाणवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. गेल्या काही दिवसापासून ज्या चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे तो राजा शिवाजी हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे. आणि आज जर बघितलं तर विटा येथील सूर्या मॉलमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक जण येऊ लागलेला आहे. इतिहासकालीन हा चित्रपट आहे आणि रितेश देशमुख यांनी छत्रपतींची भूमिका साकारलेला हा चित्रपट आहे. आज जर बघितलं तर विटा येथील सूर्या मॉलमध्ये या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी जमू लागलेली आहे. आज पहिला शो आहे आणि या पहिल्या शोला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. लोक अनेक आपल्या कुटुंबासमवेत हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता आणि हा चित्रपट कशा पद्धतीने असणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती आणि लोक या ठिकाणी हा चित्रपट बघण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत येत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधू. खूप छान. फर्स्ट आम्ही आलोय. खूप छान वाटला मला पिक्चर. काय होतं या पिक्चरमध्ये आज? म्हणजे उत्सुकता टाळली, आज पहिला शो आहे. हां, आम्हाला सगळ्यात लोकांचं म्हणजे सगळ्यात कलाकारांचं बघायचं होतं. सलमान खानचं खास होतं आम्हाला. सलमान खानसाठीच आम्ही आलेलो. म्हणजे तसा आमच्यासाठी सगळ्यात चांगला म्हणजे महाराजांबद्दल पिक्चर आहे तो महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. आणि खूप छान पिक्चर होता. खूप मजा आली. आणि असेच पिक्चर महाराजांबद्दल येईल तर आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान होते. धन्यवाद. आज रितेश देशमुखांची यामध्ये भूमिका आहे. अनेक चित्रपट त्यांचे गाजले. त्यांनी महाराजांची भूमिका केली. कशी वाटली तुम्हाला? खूप छान. खूप एक नंबर होता. काय वाटतंय तुम्हाला पिक्चर सिनेमा? एक नंबर वाटलं पिक्चर बघून. म्हणजे महाराजांची भूमिका केली त्याबद्दल अतिशय भारी वाटलं आम्हाला. इतिहासकालीन असे चित्रपट असायला हवे जेणेकरून पुढच्या असायला हवे तर असं इतिहासकालीन पिक्चर लहान मुलांनाही बघायला पण आवडेल असे पिक्चर. खूप छान केली त्यांनी भूमिका आणि खूप छान साकारले त्यांनी शिवाजी महाराजांचं हे. काय वैशिष्ट्य होतं? आज पहिला शो होता. उत्सुकता ताणली होती. हो, खूप जास्त होती. आणि लास्ट मला वाटते अफजल खानांच्या वधानं केला लास्ट. अनेक चित्रपट हिट झालेत रितेश देशमुखांचं. या चित्रपटाबद्दल काय वाटतं तुम्हाला? काही नाही, खूप छान आहे हा पण चित्रपट. लास्ट मला वाटते वेळ होता ना, हा पण खूप छान आहे चित्रपट. प्रेक्षकांना काय सांगाल? बघावं असं सांगाल? हो, नक्की एकदा बघा सगळ्यांनी. हो, सगळ्यांना आवडेल. एकदम चांगला आहे पिक्चर. काय घेण्यासारखं आहे यातनं घेण्यासारखं आहे म्हणजे स्वराज्यासाठी शिवरायांनी जे केलं आहे त्यातलं आपण बी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी, समाजासाठी आपण हे केलं पाहिजे. बघितला चित्रपट, कसा वाटला तुम्हाला? काय भूमिका? मस्त आहे. आज पहिला शो होता. इतिहासकालीन चित्रपट दाखवायला हवेत. कसं वाटतं तुम्हाला? नाही, छान वाटला मूवी. एवढंच बोलले, बाकी काही नाही. जबरदस्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत जी शहाजी महाराजांची इमेज बनवलेली गेली होती, शहाजी महाराजांनी निजामशाह आदिलशाह यांच्याची नोकरी केली असं इमेज एक बनवलं गेलं होतं, तर त्याला योग्य असा छेद दिला गेला आहे. आणि शहाजी महाराजच कसे स्वराज्य संकल्पक होते ही एक चांगली इमेज आणि सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न रितेश देशमुखांनी केला आहे. पिक्चर ओव्हरऑल एकदम मस्त आहे. सगळ्यांनी आवर्जून बघावं. आज पहिला शो होता. अनेक दिवस झालं याची चर्चा होती. उत्सुकता ताणली गेली होती. कसं वाटतंय पुढं प्रेक्षक काय दाद देतील याला? निश्चितच जबरदस्त प्रतिसाद मिळणार आहे. कारण की पिक्चरमध्ये अनैतिहासिक गोष्टी अजिबात नाही आहेत. जसं की रामदास स्वामी असतील, ह्यांचा जो अनैतिहासिक इतिहास आजकाल समाजामध्ये रुजवायचा प्रयत्न होतो, तसल्या गोष्टी अजिबात इन्व्हॉल्व केलेल्या नाही आहेत. अगदी इतिहासाला धरून पिक्चर आहे.
त्यामुळं पिक्चर हा अतिशय सुपर डुपर हिट होणार 100%. प्रेक्षकांना काय सांगाल? आवर्जून पिक्चर सगळ्यांनी बघावा आणि फॅमिलीसहित बघावा. पिक्चर एक नंबर आहे त्याच्यात. असं शिवाजी महाराजांना बघितल्यावानी जायला वाटतंय आणि रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांनी एक नंबर काम केले. आपल्या स्वराज्यासाठी जे हे केलं शिवाजी महाराज कष्ट केलेलं आहे ते म्हणजे ज्या लोक म्हणजे आपल्यासाठी एवढं त्यांनी बलिदान केलेलं आहे ते त्यांनी ध्यानात ठेवून कसं वागायचं इथून पुढं ते हे करायचं. अजूनही काही ज्येष्ठ लोक आहेत. दादा तुम्ही चित्रपट बघितला, कसं वाटतं? हो काय सांगाल? फार सुंदर वाटलं, छान वाटलं. अतिशय काम राजांचं जे राजाने जे आपल्या महाराष्ट्रासाठी जे केलं आहे देशासाठी करायचा प्रयत्न असं अखंड त्यांना आयुष्य मिळालं असतं भरपूर झालं असतं. छान वाटलं. रितेश देशमुखचं अतिशय उत्कृष्ट काम होतं आणि जेनेला देशमुख आलसो बरं वाटलं. पहिल्यांदा राजांचा पिक्चर आहे म्हटलं आम्ही पहिल्यांदा असं सोडत नसतो, असं दरवेळेला आम्हाला वाटतं. आज कुटुंबासमवेत तुम्ही हा इतिहासकालीन चित्रपटाचा आनंद घेतला, ताई देखील आहे. काय वाटतं तुम्हाला? काही नाही, सगळ्यांनी फिल्म बघावी. खूप चित्रपट लहान मुलांनी पण पाहावा, असं छान आहे. छान वाटतंय बघायला आणि राजा शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावर असल्यानंतर ना आणखी म्हणजे हे वाटतंय ना, उत्सुकता आहे बघण्यासाठी. काय नाही, छत्रपतींचा पिक्चर आहे, चित्रपट आहे, बघायला तर आलंच पाहिजे. महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराजांचा चित्रपट हा बघितलाच पाहिजे. मग त्याचा ट्रेलर आहे काय नाही बघितला तर काय फरक पडत नाही आपल्याला. गेल्या अनेक दिवसापासून उत्सुकता होती, आज पहिला शो तुम्ही बघायला आलाय फॅमिलीसोबत. खूप छान वाटतंय, मुलीसोबत बघायचा पहिला चित्रपट, त्यामुळं चांगलाच. बाहेर आल्यानंतर आणि तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने. ट्रेलर वगैरे बघितलं, आम्हाला ही पिक्चर बघायला एक्सायटेड आहे. मी एक्सायटेड होऊन आले आहे मी पिक्चर बघायला. खूप छान असेल असं मला वाटते. असे इतिहासाचे पिक्चर निर्माण झाले पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला माहीत झालं पाहिजे इतिहास काय आहे तो. नक्की, मगच पुढच्या पिढीला पण इतिहास पोचणार, त्यांना पण वाटणार आपलं इतिहास काय आहे ते वाटणार, सगळं कळणार. पिक्चरचा ट्रेलर बघून तुम्हाला काय उत्सुकता आणली? लई छान आहे. हो, एक्सायटेड आहे मी पिक्चर बघायला. हो, थँक्यू. नमस्कार, मी सूर्या मॉलमधून बोलते. सूर्या मॉल नेहमीच आपल्या प्रेक्षकांना, विट्यातल्या प्रेक्षकांना एक जवळच्या जवळ खूप एक परिवारासोबत एन्जॉय करण्याची जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि आज राजा शिवाजीच्या निमित्ताने एक शिवाजी महाराजांचे बद्दल जे आदर आहे सगळ्यांना, त्यासाठी आपण इथे एक बेस्ट सुविधा, फॅसिलिटीज आणि त्यांना ॲम्बियन्स द्यायचा प्रयत्न करतो, जे सिटीमध्ये मेट्रो सिटीजमध्ये जाऊन एन्जॉय करू शकतात. आपण ते द्यायचा वेळोवेळी प्रयत्न करतो. आणि मूवी नक्की सगळ्यांनी बघा. खूप छान पिक्चर आहे, खूप छान प्रतिसाद आहे, सगळ्यांनी नक्की बघा. आज राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि विट्यातील सूर्या मॉलवर या ठिकाणी चित्रपट बघण्यासाठी अनेक जण गर्दी करू लागलेले आहेत. खरं तर पिक्चरचा ट्रेलर गेल्या काही महिन्यापूर्वी रिलीज झाला होता आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांची उत्सुकता ताणली गेली होती. या पिक्चरमध्ये काय असणार, या सिनेमात काय असणार, अनेक जण या ठिकाणी पाहायला आलेला आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.